रामकृष्ण हरी. श्री भगवान उवाच. तरी दैवगुणा माझारी प्रमुख, अभय तो देख आरंभीचा. ठेविलाची नाही महापुरी पाय, तरी भोय काय उडायाचे. ना तरी जोर आहे पथ्य सांभाळून, तयासे कोठून रोगचिंता. तैसे धनंजया कर्माकर्मी जाण, सांडोनी मी पण वागणे जे. प्रपंचाचे भय जेणे पावेलय, तयासी अभय ऐसे नाव. किंवा ऐक्यभाव वाढवोनी साच, दुजेही आत्माच मानोनिया. तेणे भयवार्ता दडवणे दूर, अभय साचार दया नाव. बुडावया पाहे मिठा लागी तोय, तव पाणी होय मिठाचेची. तैसे आपणची अद्वय स्वरूप, होता आपोआप नासे भय. यथार्थ ज्ञानाचे पाठी राखे पण, करी दैवी गुण हाची पार्था. अभय म्हणून जया देती नाव, तोची सर्वथैव जाण ऐसा. आता सत्वशुद्धी हा जो तुझा गुण, तयाचे लक्षण सांगो ऐके. राखोंडी ती जैसी जळू विजू नेणे, तैसी स्थिती होणे बुद्धीची जी. किंवा टाकोन या अवसेची खूट, न चालता वाट पाडव्याची. स्वरूपे चंद्राचे अतिसूक्ष्मपणे, मध्येच राहणे असे जैसे. किंवा वर्षाकाळे घातली ना भर, नाही ग्रीष्मे नीर आटविले. माझी गंगावा हे स्वरूपे करून, न्यूनाधिकपण सांडोनिया. त्यावरी संकल्प विकल्प सांडोनी, रजत मधोनी ओलांडोनी. निजस्वरूपाची आवडी धरून, तेथेची जळून राहे बुद्धी. भले बुरे भूग इंद्रिये देवता होत, परी राहे चित्त निर्विकार. आपुला वल्लभ दूरदेशी जाता, जैसी पतिव्रता विरहिणी. लाभ आणि हानी दोन्ही उपेक्षून, राहे उदासीन सर्व काळ. आत्मरूपी बुद्धी तैसी लाचावून, राहिली जडवून अनन्यत्वे. तेची जाण सत्व शुद्धीचे लक्षण, म्हणे नारायण केशिहंता. आता आत्मलाभासाठी जे का सांग, ज्ञान किंवा योग आवडेल. तेथे समर्पिली ची सर्व चित्तवृत्ती, जैसी पूर्णाहुती अग्नी माझी. ना तरी कुलीन घराणे पाहून, केले कन्यादान कुलवंते. असो हा दृष्टांत पद्मजातीसाच, जैसी मुकुंदीस स्थिरावली. तैसे अनन्यत्वे राहणे जे देख, हो निस्थायिक योगज्ञानी. तिचं योगज्ञान व्यवस्थिती जाण, तो हा तिचा गुण देव म्हणे. आता असो वैरी परितयासी ही, दुःखांची आडोही देखोनिया. काया वाचा मने न वंचिता धने, सहाय्य सहाय्य अर्पिणे यथाशक्ती. आक्रमिता वाटस्वरूपोणी, बैसला येऊनी वृक्षातळी. मग वृक्षतया पत्रपुष्प छाया, फुलादी द्यावया सिद्ध जैसा. तैसे तन मन धनादी समस्त, असेल जे प्राप्त दैवयोगे. तेणे निवारोन पीडिताचे दुःख, तया देणे सुख प्रसंगे जे. तया नाव दान ऐसे पार्थाव जाण, मोक्षाचे निधान दिसे जेणे. असो दान गुण झाला विवरून, आता ऐक खूण दमाची ती. होताची इंद्रिया विषयांची भेट, करी ताटातूट तयांची जो. जैसा शस्त्रधारी शत्रुते संहारी, तैसा जो निवारी विषयाते. घालोनी निर्बंध सर्व ही इंद्रिया, प्रत्याहारची या हाती देई घालवोनी प्रवृत्तीसी दूर. चित्ता लागी स्थिर करोनिया, पेटवी दहानी इंद्रिय द्वारात. अग्नी धगधगीत वैराग्याचा, श्वासोश्वासाहून बहुव्रते तीक्ष्ण. नित्य रात्रंदिन आचरिता, क्षण ही विश्रांती घेईना तो जाण. दम दैवी गुण पाचवा हा, आता यज्ञाची ही संक्षेपे करून. सांगतसे खूण ऐक पार्था, तरी आधी मुख्य ब्राह्मणापासून. स्त्रियाधिक जन सर्व जे जे, त्याही अधिकारत आपुला पाहून. कर्तव्य म्हणून करणे जे, जया लागी जे जे होती सर्वोत्तम. ऐसे देवधर्म पूजनीय, तेथे यथाशास्त्र तये अनुष्ठावे. लक्षण जाणावे यज्ञाचे हे, ब्राह्मण तो जैसा षटकर्मे आचरी. शूद्र नमस्कारे तया लागी, तेणे दोघांसीही लाभे सारखेच. एकचीचे साच यज्ञ फल, तैसा अधिकार आपला पाहून. करावे यजन सर्वांनीच, परिफलाशेचे विष वगळून. अहंता सांडून देहधर्मी, सुखे वेदाज्ञेचे करावे पालन. तोची यज्ञ जाण शास्त्रयुक्त,
कैवल्य मार्गीचा जाणता सच्चार, सोबती तो थोर धनुर्धरा. भूमीवरी जैसा चेंडू हापटावा, वेगे हाती यावा म्हणून या. ना तरी देव न पिकाकडे चित्त, पेरावे भूमीत बीज जैसे. किंवा ठेविले ते देखावयासाठी, पार्था जैसा हाती घ्यावा दीप. ना तरी यावया पत्रपुष्प फळ, वृक्ष मुळी जळ शिंपावेगा. बहु बोलू काय धनंजय देख, आपले चिमुख पहावया. जैसे आवडीने आरशाचे भिंग, चोखाळावे चांग वेळोवेळा. तैसा वेदांसी जो प्रतिपाद्य एक, ईश्वर तो देख प्राप्त व्हावा. म्हणून वेदांचे नित्य निरंतर, करावे सच्चार अध्ययन. पावावयासाठी तत्व हे पवित्र, द्विजी ब्रह्मसूत्र अभ्यासावे. परिजे इतर तया लागे स्तोत्र, किंवा नाममंत्र उक्त होय. दैवी गुणासी या स्वाध्याय हे नाव, ऐसे म्हणे देव पद्मनाभ. आता सांगू तुझं तपाचे लक्षण, ऐक सावधान धनंजया. तरी दान पुण्य जोडावे म्हणून, जैसे समर्पण सर्वस्वाचे. किंवा पत्रपुष्प फलादी देऊन, औषधी वाळवून जाय जैसी. किंवा जैसा धूप आपणा जाळून, सुगंधे भरून टाकी विश्व. घालिता अग्नीत कमी भरे तोल, परी चढे मोल सुवर्णासी. जय जय रघुवीर समर्थ.